नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन. तर मी सकाळी 6 वाजताच उठते आणि 6:30 ते 7:30 माझा ऑनलाईन योगा क्लास असतो. तो क्लास संपला की मी सकाळचं पाणी पीत असते, तर त्याच्यामध्ये मी हे आमल्याचं डिटॉक्स ड्रिंक घेत असते आणि ते मस्तपैकी पिऊन झाल्यावर मग घर आवरायला सुरुवात करत असते. तर मस्तपैकी 7:30 वाजता माझा योगा संपतो आणि त्याच्यानंतर मग योगा मॅट वगैरे उचलून ठेवायची आणि पहिले पारूचं घर झाडून घ्यायचं, कारण की सकाळी उठल्या उठल्या आवरूस तर क्लासची वेळ होती, त्यामुळे ह्याला काही वेळ भेटत नाही, म्हणून मग नंतरून. आणि नंतर योगा केल्यामुळे खूप घाम येतो, त्यामुळे सुरुवातीलाच आंघोळ करावी लागती. पण आज आंघोळीला जायच्या आधीच दूधवाले काका आले होते, मग आधी दूध घेतलं आणि नंतर मी आंघोळ करायला गेले. आंघोळ करून आलं की कसं मस्तपैकी फ्रेश वाटतं. मग लगेच स्किन केअर करून घेते, कारण की दिवसभर परत वेळ मिळत नाही कानाच्या मागे पळापळ करण्यामध्ये. मग मस्तपैकी मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं, म्हणजे मनही फ्रेश आणि चेहराही फ्रेश. आज कानाच्या टिफिनमध्ये पोहेच देणार होते, कारण की 2च तास शाळा होती आणि त्याच्याबरोबर त्याला डाळिंबही देणार होते. मग मस्तपैकी कानाचा टिफिन पॅक करून घेतला आणि मग त्याला उठवलं, कारण की तो सकाळी आता शाळा लवकर झाली आहे, त्यामुळे उठायला जरा चिडचिडच करतो. मस्तपैकी त्याचं आवरून घेतलं आणि आवरताना त्याच्या गप्पा काही संपत नसतातच. बाय 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 बाय, चलो बाय बाय कानू. काना शाळेत जाईपर्यंत नुसती धावपळ असते. त्याचा टिफिन वगैरे दिला आहे, त्याला थोडं बरं नाही आहे, पण पेपर आहे त्यामुळे जावंच लागतं, त्यामुळे त्याला काही दिलं नाही. आणि 2 तासात तो रिटर्न येतो म्हणून पोहे दिले आज डब्याला. आणि वर्षभरात मी पहिल्यांदा पोहे त्याच्या डब्याला दिलेत. आता थोड्या वेळ बसते मी पण, नाश्ता वगैरे करते आणि मग बाकीचे कामं करू, कारण की या पोरांच्या मागं पळता पळता दम छाकून जाते. किती लवकर आवरात, तो काही उरकत नाही लवकर. मग आता तो गेला आहे, चला तो येईपर्यंत पण सगळं आवरून ठेवावं लागतं, त्यामुळे आता मी थोड्या वेळ बसते. तो गेल्यावर सगळ्यात पहिलं तर मी दूध गाळून घेतलं आणि ते तापायला ठेवलं, म्हणजे माझा नाश्ता होईपर्यंत दूध तापून जातात. मग मस्तपैकी मी माझी प्लेट रेडी केली आणि पोहे एन्जॉय केले. नंतरून सगळे भांडे पडलेली घासून घेतले, कारण की त्याचा टिफिन केलेला आणि आमच्या नाश्त्याची भांडी सगळे मस्तपैकी भांडे घासून धुवून ठेवले आणि नंतर पुढच्या कामाला लागायचं होतं. रोज सकाळी एवढी भांडी नसतात, कारण की रात्रीच घासून पुसून ठेवलेली असतात, पण आज जरा जास्तच पडले. आणि हे माठातलं पाणी ना इतकं छान लागतं, फ्रीजच्या पाण्याला काय करतात असं पाणी लागतं. त्याच्यानंतर मी देवाचीही भांडे घासून घेतली, म्हणलं लगेच आता देवपूजाही करून घ्यावी म्हणलं, कारण की एकदा मागे पडलं ना की ती मागेच पडून जातं म्हणून. मग पहिली देवपूजा करून घेतली. मस्तपैकी देवपूजा केली ना, कशा मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरात. मग मस्तपैकी देवपूजा केली आणि आरतीही करून घेतली. मी मागच्या वेळेस पारायण केलं होतं, पण त्याच्यानंतर काही झालं नाही, कारण काही ना काही अडचणी येतच गेल्या त्याच्यामध्ये. आणि नंतर मी तुळशीचीही पूजा करून घेतली आणि आता परत भूक लागली होती म्हणून खरबूज कापून घेतलं, कारण की आता जरा हेल्दी खाण्याचा ट्राय करत आहे मी. फळं खाण्यात खूप मला आळस आहे, त्यामुळे पण आता मनावर घेतलं, त्यामुळे आता रोज एकतरी फ्रूट नक्की खाते मी. थोडा माझ्यात चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑलमोस्ट सगळी कामं उरकली. ते गेलेत कानाला शाळेत आणायला आणि आता माझा फक्त स्वयंपाक राहिला आहे. तो काय होईलच, कारण की शाळा आता 11 11:30लाच सुटते, त्यामुळे काना आला की 1 तासाभरात स्वयंपाक होऊन जाईल. आणि असं होतं माझं सकाळचं रुटीन. आणि स्वतःसाठी वेळ काढायला शिका, जसं मी काढते आता माझ्यासाठी 1 तास का होईना. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.